नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। समाज कल्याणचे पुढचे व्हिडिओ मी YouTube वर टाकणार नाही असं म्हटलेलो, पण एक चांगले प्रश्न सापडत आहेत। मुलं म्हणतात सर माझ्या शिफ्टचा हा प्रश्न लयच अवघड होता। म्हणलं ठीक आहे, चला अजून एक YouTube वर व्हिडिओ टाकू। या पेपर मध्ये 2 ते 3 प्रश्न नवीन व्हरायटीचे मिळतात आणि कसं नवीन व्हरायटी आली की मुलं लगेच घाबरतात। काही नाही, तुमच्या कन्सेप्ट व्यवस्थित असतील ना तर काही तुम्हाला घाबरायची गरज नाही। आणि मुलांचे फीडबॅक एवढे भारी यायला लागलेत सर, अख्ख्या महाराष्ट्रात कोणी घेतलं नाही समाज कल्याणचे लेक्चर तुम्ही घेताय आणि आपण काहीही नवीन घेत नाही। माझ्या बॅच मध्ये सगळं मी हेच शिकवलेलं आहे। ठीक आहे, मी तुम्हाला नेहमी म्हणतो ना, माझ्या बॅच मध्ये तुम्हाला हसायला मिळणार नाही, माझ्या बॅच मध्ये तुम्हाला त्रास होईल, डोकं दुखायला लागेल, पण पेपर मध्ये तुम्ही 100% हसणार। ठीक आहे, तुम्ही नुसते BMC चे जरी माझे 3 लेक्चर समाज कल्याणच्या पेपरच्या आधी बघितले असते तर तुम्हाला समाज कल्याणचा सोपा गेला असता। आणि आता जर तुम्ही समाज कल्याणचे आपले लेक्चर बघितले, सरळ सेवेची बॅच जॉईन केली, ही आपली जी बॅच आहे ही जर बॅच तुम्ही जॉईन केली तर तुम्हाला पुढचे कोशागारचे किंवा आदिवासी विभागाचे पेपर पण सेम तशाच पद्धतीने सोपे जाणार आहेत। आपण या बॅच मध्ये काय करतोय, 2 फोल्डर देतोय तुम्हाला, एक मॅथ्सचा आहे, एक रिझनिंगचा आहे। यात शिकवणारे फोल्डर आहेत जे हे लेक्चर मध्ये शिकवते YouTubeला, त्याच पद्धतीने याच्यात पण शिकवलेलं आहे। आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या परीक्षांचे वेगवेगळे फोल्डर आपण त्याच्यात दिलेले आहेत। टेट, BMC, समाज कल्याण, तलाठी, PCMC, बाकी सगळे जे काय दिसतात तुम्हाला, तर त्याचे असे वेगवेगळे फोल्डर ज्याच्या माझ्याकडे रिस्पॉन्स शीट अवेलेबल आहेत। असं ही 1 वर्षाची बॅच आहे आपली आणि ह्या 1 वर्षापर्यंत जेवढे पण रिस्पॉन्स शीट येतील त्या सगळ्याच्या त्याच्यात ऍड होत राहणार आहे। त्यासाठी तुम्हाला वेगळं परत काही पे करायची गरज नाही। तर 1 वर्षासाठी ही एकदाच बॅच घेऊन ठेवा, तुम्हाला 100% या बॅचचा उपयोग होईल। तुम्हाला या बॅच विषयी काही विचारायचं असेल तर हा माझा नंबर आहे, यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकताय। आणि आपण जे आत्ताचे लेक्चर घेतोय त्याची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर अभिषेक सीसॅट नावाचा आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे, हा युजर आयडी त्याचा अभिषेक सीसॅट। तर याच्यावर तुम्ही याची एनोटेशन PDF सुद्धा बघू शकता, म्हणजे मी सोडवल्यानंतर जे येतंय ते लिहिलेलं जे असतं ना त्याची वाली PDF गणित बुद्धिमत्तेची। ठीक आहे, चला आपण आता स्टार्ट करू। आजचा आपला पेपर आहे तो म्हणजे 12 मार्च 2025 ला झालेला 1 ते 3 एका विद्यार्थिनीचा पेपर आहे हा। ती म्हणली सर माझ्याकडचे प्रश्न लयच अवघड होते। ठीक आहे, आमच्या शिफ्टचे प्रश्न लयच अवघड होते। बघू आपण किती अवघड आहेत आणि काय कसं आहे। चला पहिल्या प्रश्नाला येऊ आपण। भागाकाराच्या एका गणितामध्ये भाजक हा भागाकाराच्या 15 पट आहे आणि बाकीच्या 5 पट आहे। अवघड आहे का? झालाय का आपला? बघा, जर बाकी 57 असेल, बाकी किती आहे 57, त्यांनी काय म्हटलंय, भाजक हा भागाकाराच्या 15 पट, भागाकाराच्या 15 पट आणि बाकीच्या 5 पट आहे, बाकीच्या 5 पट आहे, म्हणजे याच्या 5 पट, म्हणजे किती येणार, 5 7 35, 3 उरले, 5 5 25 आणि 3 28, आणि तो भागाकाराच्या 15 पट आहे, याचा अर्थ याच्या 15 पट म्हणजे 15 1 15 उरले 13 आणि 15 9 35 असे मला भागाकार काय मिळाला 19। तर भाज्य किती असेल, भाज्य काय असतं, भाजक गुणिले भागाकार किती आलं आणि अधिक बाकी असते, 19 5 95 हातचे आले 9, 19 8 19 8 52 असे 152 आणि 9 161, 16 19 2 38 आणि 10 48 आणि 6 54, 5415। पण याच्यामध्ये बाकी ऍड करायला विसरू नकोस तू, 57, म्हणजे किती झालं 7 आणि 5 12, आणि एवढा आपण करतच बसत नाही, आपण फक्त काय बघतो, एकक स्थान बघतो। हा गुणाकार करायची तुला गरजच नाहीये, 9 5 45, एकक स्थानी किती आलं 5 आणि त्याच्यामध्ये बाकी ऍड करणार आहे 7, 5 आणि 7 12, एकक स्थानी 2 असलेले किती ऑप्शन आहेत, एकच ऑप्शन आहे। अवघड आहे का काय? ठीक आहे, कुठलीच कॉम्पिटिटिव्ह परीक्षा ही कॅल्क्युलेशनची नसते, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असल्या विषय संपला। पुढचा प्रश्न, जेव्हा एका संख्येला, आता हा किती आलाय बघा, जेव्हा एका संख्येला भाजकाने भागले असता बाकी किती उरते 22, आणि जेव्हा त्याच संख्येच्या दुपटीला भाजकाने भागले असता बाकी किती उरते 32। आपण अशी संख्या निवडायची की ज्याची बाकी पण दुप्पट राहील। बघा 1 न भागलं तर काय काय संबंधच नाही, पूर्ण भाग जातो। 7 न भागलं, 7 त्रिक 21, 1 उरला, आणि परत 7 चौक 28, 4 उरले, 1 ची चौपट आहे ना, दुप्पट आहे का नाही, त्यामुळे 7 काय उत्तर येणार नाही, 1 काय उत्तर येणार नाही। 6 घेतला आपण, 6 न भागलं, 6 त्रिक 18 उरले 4, आणि परत इथं काय येणार, 6 चौक 24 उरले 8, दुप्पट उरली का रे, जे उत्तर काय येणार 6। कितव्यांदा आला आता हा प्रश्न, कितव्यांदा आला हा प्रश्न, बरोबर। चला नेक्स्ट,
एक रक्कम 9 वर्षात एका ठराविक चक्रवाढ व्याजदराने तिच्या तिप्पट होते. रक्कम काय होते? एक तिप्पट होते. किती वर्षात? 9 वर्षात. 9 वर्षात रक्कम तिप्पट झाली तर ती रक्कम किती वर्षात 81 पट होईल? किती पट होईल? 81. काय ठरलेलं? चक्रवाढ व्याज असेल तर काय करायचं? 3 आणि 81 मध्ये 81 हा 3चा कितवा घात आहे बघायचं. तर 3चा कितवा घात आहे रे? चौथा घात. आणि या चौथ्या घातानं या वर्षाला गुणायचं. 9 चौक 36 वर्ष. 36 वर्ष. ऑप्शन नंबर 3 झालेला प्रश्न आहे. आपण फक्त आता एक्सप्लेन केला. पुढे जाऊया. चलो नेक्स्ट. एका वर्गातील 16 विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी 62 आहे. जर प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण दुप्पट केले तर नवीन सरासरी. बघ सरासरी शिकवताना मी काय सांगितलं तुला लेक्चर मध्ये की सरासरी तू 5-5 न वाढवली, सगळ्या संख्या 5-5 न वाढवल्या सरासरी पण 5-5 न वाढणार. 5-5 न कमी गेल्या सरासरी पण 5-5 न कमी होणार. 5 न गुणलं सरासरी पण 5 न गुणायला लागणार. मग इथं काय म्हटलंय? जर प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण दुप्पट केले तर सरासरी सुद्धा काय होणार? दुप्पट होणार. म्हणजे 62 ची दुप्पट किती झाली? बेदुनी 4 बेसक्क 12. तुम्ही जे संख्यांवर प्रयोग करताय तेच प्रयोग तुम्हाला कशावर करायचे असतात? सरासरीवर. या छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत, त्यात फॉर्म्युला बघायचं नसतो त्याचं. नेक्स्ट. एक व्यक्ती वार्षिक 11 सरळ व्याजदराने 6900 ठेव म्हणून जमा करते तर 18 वर्षांच्या अखेरीस त्याला मिळणारी एकूण रक्कम किती? मला सांगा. 11 आणि 18. मला एक सांग. 11 गुणिले 18 हा काय झाला? रेट ऑफ इंटरेस्ट. म्हणजे किती? 198. बरोबर. 198% व्याज मिळालं पण रक्कम विचारले. रक्कम किती मिळणार मग? 298%. 100% एक्स्ट्रा मिळणार ना ती रक्कम. एकूण रक्कम किती झाली? 6900 वर आपण किती काढणार? 298%. 6900 वर आपण किती काढणार? 298%. हे थोडक्यात काय? 20% फायदा म्हणजे 120% काढतो. तसे 198% व्याज म्हणजे काढायला किती लागणार? 298%. 2 शून्याला 2 शून्य गेले, गुणाकार करत वगैरे बसशील. 9×8 = 72. एकक स्थानाला किती आहे? 2. पटलं? एकक स्थानाला 2 असलेले किती ऑप्शन आहेत? एकच ऑप्शन आहे तसा 20,562. तुला गुणाकार करायची काहीही गरज नाही. चल हा प्रश्न बघ. 2-3दा BMC ला पण आलेला प्रत्येक शिफ्ट मध्ये. बघा काय सांगितलंय. ए गटाचे टोटल काढू आपण. 404 आणि 32 सदस्य आहेत. परत बी गटाची टोटल काढू आपण. 155 आणि 72 सदस्य आहेत. सी गटाची टोटल काढू. 167 आणि 16 सदस्य आहेत. कर मग. बेचोक 8, बे0 0, बेचोक 8, 3 चौक 12, 3 चौक 12, 8 2 9 2 1. परत इकडे करू. बे5 10 चा 1, बे5 10 11, बे1 बे1 3, 0 7 5 35, 3 7 5 35 आणि 3 38, 3 7 1 7 आणि 3 10, 0 6 11 आणि 1. इकडं कर. 16 7 12 दर्शे. आजचा आला 11. 16 7 96 10 106 आणि 107. आजच्या आले 10. 16 1 16 10 26. सगळ्याची ऍडिशन कर. 1 1 1 6 0 2 6 7 2. किती येणार आहे? 8 आणि 2 10. आजचा आला 1. 6 आणि 2 8 आणि 7 15 आणि 1 16. आजचा आला 1. 6 आणि 1 7 आणि 1 8 आणि 9 17. आजचा आला 1 2 आणि 1 3 आणि 1 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि 2 6 आणि 1 आणि 1 2. टोटल किती झाली? 26760. 26760 टोटल झाली. तर एकूण सरासरी किती? परत हे एकूण संख्याने भागायचं. किती येते? 70 आणि 30 100, 100 आणि 10 110, 110 आणि हे 6 आणि 4 10, 120 म्हणजे भागिले 120. शून्याला शून्य गेले. आता बघ काय येतंय? 12 दूनी 24 उरले 2, 12 दूनी 24 उरले 3 आणि 12 त्रिक 36, 223. ऑप्शन नंबर 1 झालेला प्रश्न होता हा. खूपदा झाला. आणि चला हा प्रश्नासाठी मी हे लेक्चर तुम्हाला युट्यूबला घ्यायला आलेलो आहे. ठीक आहे. काय प्रश्न बघा. एलिगेशन आपण शिकलो. दोघांचं सांगितलं तुम्हाला आजपर्यंतच्या 4 लेक्चर मध्ये दोघांचं झालं तुम्हाला एलिगेशन. ठीक आहे. आधीचे लेक्चर तुम्हाला इथं आय बटन मध्ये दिसतील आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी त्याची प्लेलिस्टची लिंक टाकतोय. इतर मित्रांपर्यंत पण पोहोचवा, सगळ्यांना फायदा होऊ द्यायचा. तर 75 किलो प्रति किलो, 90 प्रति किलो आणि 110 प्रति किलो. आपलं काय ठरलेलं एलिगेशन कसं असतंय? स्वस्त, महाग
आणि मधलं, पण दोनच गोष्टींचं ना, स्वस्त महाग मधलं. इथं बघ, एक 75 किलो आहे, एक 90 किलो आहे आणि एक 110 किलो आहे. 3 प्रकारचे तांदूळ आहेत, म्हणजे तिघांचे एलिगेशन आहे. तर कोणत्या प्रमाणात मिक्स केले पाहिजे जेणेकरून तयार होणारे मिश्रण किती 120 प्रति किलोने विकता येईल आणि त्याच्यात फायदा पण किती मिळेल, 20% फायदा मिळेल. म्हणजे आपल्याला 3 प्रकारचे आलेत. एक तर सगळ्यात पहिल्यांदा जे मिक्सअप केलंय त्याला आपण कॉस्ट प्राइसवर आणू. ते 120 रुपये 20% नफ्यानं विक्री किंमत आहे ना, तर त्याची खरेदी किंमत काढू. मग 120 ला विकल्यावर 20% नफा होतोय, म्हणजे 120% ला विकणे, 20% नफा म्हणजे 120% ला विकणे म्हणजे रुपयांच्या भाषेत पण 120 ला. तर 100 ला विकणे म्हणजे 120 कॅन्सल 100 रुपये. म्हणजे जे मिक्सचर आहे त्याची प्राइस काय असणार आहे, कॉस्ट प्राइस 100. आता कसं करायचंय बघ, तिघांचं एलिगेशन आहे, कोण नाही सांगत तुला, लक्ष दे बघ. 75, 90 आणि 110. 75, 90 आणि 110. आपलं मिक्सअपची प्राइस काय आली, 100. 100 प्राइस आली. आता मला सांगते 100 प्राइस 75 ते 90 मध्ये बसेल का, नाही. 100 तर पुढे आहे ना, आपलं मधलं पाहिजे. मग ती कुठं बसते, 90 ते 110 मध्ये बसते आणि अजून एका ठिकाणी बसते 75 ते 110 मध्ये पण 100 बसते. ठीक आहे, मग कसं करायचं, 100 इथं लिहितो आपण नेहमीप्रमाणे. आता पहिल्यांदा याचं काढून घेऊ, याचं काढून घेऊ पहिल्यांदा. 90 आणि 100, 100 मधून 90 गेले 10 आणि 110 मधून 100 गेले 10. म्हटलं समजलं सगळ्यांना. म्हणजे पहिलं एक रेशो काय मिळाला तुला, 10 मिळाला. परत दुसरा रेशो 75 आणि 110 मध्ये पण बसते. 110 मधून 100 गेले 10 आणि परत 75 मधून 100 गेले किती येते, 25. कळालं. आता ह्या रेशो 10 आलाय आणि हा रेशो 10-25 आलाय. कसा लिहिणार हा 10 रेशो, 1 आणि 10-25 रेशो कसा लिहिणार, 5 2 10, 5 5 25. हे असं 3 कॉलम आहेत ना, सरळ बेरीज करायची. 5 आणि 1 6, 1 आणि 0 1 आणि 5 आणि 0 हे 2 आहेत आणि 2 आणि 0 2. कळलं. काय केलंय बघ, जरासं लक्ष दे, लय सोपं आहे ते, तुला वाटतंय फक्त. 100 कशाच्या मध्ये आहे, 75 आणि 110च्या मध्ये आहे ना 100, बरोबर. मग 100 मधून 75 गेले 25, 110 मधून 100 गेले 10. परत 100 90 आणि 110 मध्ये पण आहे ना, मग 100 मधून 90 गेले 10, 110 मधून 100 गेले 10. 10 म्हणजेच 1 आणि 10-25 म्हणजे 2-5. सरळ ज्याच्या खाली जे, आता 110 2दा आलतं, सो 5 आणि 1 6 करायचं आणि परत इथं 2 आणि इथं 1 बेरीज करायची. तुम्ही ते रेशिओ ऍडजस्ट करू नका, इथं बेरीज करायचे. म्हणजे किती मध्ये ऍड केलं पाहिजे, 2-1-6, 2-1-6. 3 वालं अजून कोणाच्या शिफ्टला आला असेल तर फक्त आत्ता जसं केलंय तसं करून बघ, तुला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तुला अजून सोपं करून सांगायचं असेल तर अजून सोपं करून सांगतो. मिक्सअपची किंमत किती आहे, 100. मिक्सअप कशा कशात बसतंय, 75 आणि 110 मध्ये बसतंय मिक्सअप. किती येते मग याचं उत्तर, इकडे तिकडे जर केलं तर याचं उत्तर किती आलं, हे 25 आलं आणि हे 10 आलं. म्हणजे 5 2 10 आणि 5 5 25. अजून मिक्सअप कशात बसतंय, 90 आणि 110 मध्ये पण बसतंय. 90 आणि 110 मध्ये पण 100 बसतंय. म्हणजे ह्याचं उत्तर आलं 10 आणि याचं उत्तर आलं 10. म्हणजे हे किती येतंय, 1:1. मला सांग 110 वाल्यांचा आन्सर काय आहे, 5 आणि 1 म्हणजे 110 वाले 6. परत 75 वाल्याचा आन्सर काय आहे, 2 आणि 90 वाल्याचा आन्सर काय आहे, 1. तर उत्तर काय येणार, 2 1 6, ऑप्शन नंबर. ठीक आहे. तू रिपीट वेगळे एक्झाम्पल कर, तुझ्या शिफ्टला पण आला असेल 3 वाल्यांचं एलिगेशन, तर 100% तुला हे उत्तर जमेल. एकदम इझी आहे, काहीच अवघड नाही आहे. बघ, अशाच पद्धतीने जर तुला सगळं शिकायचं असेल तर एज्युकल्चर हे ॲप डाउनलोड कर. तिथं आपली सरळ सेवा PYQ बॅच 2025 आहे. याच्यामध्ये आपण शिकवणारे 2 फोल्डर मॅथ रिझनिंगचे टाकलेले आहेत की ज्याच्यात माझ्या मेथडने शिकवलंय, फॉर्म्युला एक्स वगैरे नाही. आत्ता जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतोय, युट्यूबवर सांगतोय, सेम तशाच पद्धतीने आहे ते. ठीक आहे. आणि मग याच्यामध्ये इतर एक्झामचे सुद्धा तुला PYQ मिळतील. समाज कल्याणचा पण एक फोल्डर टाकलाय, तिथं समाज कल्याणचे जेवढे माझ्याकडे रिस्पॉन्स शीट आले त्या सगळ्याचे आपण आता त्याच्यात पेडमध्ये टाकतो. हे मोस्ट प्रोबेबली शेवटचं लेक्चर युट्यूबचं आहे. याच्यानंतर युट्यूबवर आपण टाकणार नाही. तुम्ही बिंदासपणे ती बॅच जॉईन करा. तुमचा 1ही रुपया आणि 1ही मिनिट वाया जाणार नाही याची मी खात्री तुला देतो. युट्यूबवर आहे तरी टाइमपास चाललाय का आपला, नाही, टू द पॉइंटच आहे सगळं. बॅचमध्ये तर विचार कर तू. ठीक आहे. तिथे तर असं स्वतःचं कौतुक बी करायला लागत नाही बॅचमध्ये, कारण तुम्ही पैसे देऊन आलेला असता, त्यामुळे हा पण वेळ तिथं आपला वाचतो. एका माणसाने एक वस्तूच्या छापील किमतीवर पहिल्यांदा D% डिस्काउंट दिला आणि हे झालाय प्रश्न आपला.
नंतर तितक्याच नामावतर किमतीची दुसरी वस्तू दिली. आपण 10% डिस्काउंट म्हणजे 90%ला विकतो, 8% डिस्काउंट म्हणजे 92%ला, म्हणजे 100 मधून वजा करून विकतो ना. छापेल किंमत किती आहे? 2900. म्हणजे विकलं कितीला रे? पहिल्यांदा 2900 वर D% डिस्काउंट दिला, म्हणजे 100 वजा D% एवढ्यानं तुम्ही विकलं. परत त्याच्यावर तेवढ्याच किमतीचा डिस्काउंट दिला, म्हणजे डिस्काउंट D% आहे, तर 2900 वर D%चा डिस्काउंट देऊन तुम्ही ती रक्कम वजा केली डबल. ठीक आहे. आणि इज इक्वल टू तुम्हाला ती थोडक्यात दिली, विकली कितीला तुम्ही ती? 551ला विकली. सेम असंच इक्वेशन मागच्या वेळी तयार झालं होतं, आता पण सेम असंच तयार होते. 2900 छेद 100 मी कॉमन काढू शकतो. 2900 छेद 100 मी कॉमन काढलं तर आतमध्ये काय होतंय? 100 वजा D आणि इथं वजा D इज इक्वल टू 551. झालं. 2 शून्याला 2 शून्य गेले. मग 100 वजा D मायनस D 2D इज इक्वल टू 551 भागिले 29. काय येते? 29 एक्के 29 उरले 26 आणि 29 9 61 62 19 आलं. मग परत 2D तिकडे गेलं. 100 वजा 19 किती आलं? 81. तर D बरोबर काय आलं? 40.5. D बरोबर काय आलं? 40.5. आलं का आन्सर? समजलं? मागच्या वेळेच्या एक्झाम्पल मध्ये आन्सर काय येतं? 2D बरोबर ते 100 वजा 84 16 आलतं आणि D बरोबर 8 आलतं. इथं काय आलं? 40.5. कळलं का? काहीही अवघड नाही आहे बाळांनो. शांत डोकं ठेवून पेपर सोडवला, व्यवस्थित गणित बघितलं, सगळं सोपं आहे. 400 आंब्यांची प्रति 100 1390 या दराने खरेदी केली, म्हणजे 100 आंबे 1390ला. तर मग मला सांगा 400 आंबे कितीला? 1390 गुणिले 4 ला. बरोबर. मग 4 0 0 4 9 36 4 त्रिकोण 12 आणि 3 15 4 1 4 आणि 1 5 5560. आणि त्याच्यावर नफा किती घेतला? 840 रुपये नफा घेतला. 840 रुपये नफा घेतला. 0 6 4 10 8 आणि 5 13 आणि 1 14 हातचा आला 1 5 आणि 1 6 6400 रुपयाला विक्री केली. तर प्रति डझन. आता 6400 रुपयाला किती आंबे विकले? 400. एक आंबा कितीला विकला? काढू. शून्याला शून्य गेले तर 16 चौक 64. एक आंबा कितीला विकला? 16ला. आणि डझनाचा रेट विचारलाय. एक आंबा 16 रुपयाला, तर 12 आंबे किती रुपयाला? 16 गुणिले 12 12 सक्क 72 12 एक्के 12 आणि 7 19 192. कळलं? ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट. X हा Y च्या व्यस्त प्रमाणात असेल. X हा Y च्या व्यस्त प्रमाणात आहे. ह्यालाच आपण कसं लिहितो? X बरोबर K/Y. डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साइन काढायचं तर बरोबर देतो आणि K न गुणतो. K प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असतो आपला. आता एक व्हॅल्यू तुला देतात ती पुट करायची. X बरोबर किती आहे? 20 K/, तेव्हा Y बरोबर किती आहे? 23. याच्यावरून K ची व्हॅल्यू काय आली? 20 गुणिले 23. आता ते तुला काय देतात? Y बरोबर 4 असेल तर याच इक्वेशन मध्ये सगळं पुट करायचं. X ची व्हॅल्यू विचारली तुला. X बरोबर K ची तू इथनं काढलीस. K ची व्हॅल्यू किती आहे? 20 गुणिले 23. पण आता यावेळी Y किती आहे तुझा? Y 4 आहे. तर 4 1 4 4 5 20 23 5 किती? 15 दर्शे. X ची व्हॅल्यू किती आली? 115. प्रोपोर्शन मध्ये झालेलं आहे हे. ठीक आहे. ऑप्शन नंबर 4. म्हटलं एकदम इझी क्वेश्चन आहेत, काही नाही. का गाजावाजा केलाय काय माहिती. चला. सरिता अरुण, आणि ऍज अ टीचर नाही, ऍज अ विद्यार्थीच इझी आहे. तुम्ही माझ्या विद्यार्थ्यांना विचारा ज्यांनी माझी कंबाईनची बॅच केलेली आहे, त्यांना हा पेपर अवघड नाही गेलेला आहे. कारण फॉर्म्युला एक्स गणिताला सोपं नाही करत, कन्सेप्ट गणिताला सोपी करते. 100दा ओरडून सांगायचं कारण आहे की नाही रे, तात्पुरतं खुश होऊ नका. रील्स बघून, ट्रिक्स बघून, लॉजिक बघून असलं काही चालत नसतं पेपरला. तुझ्या कन्सेप्ट किती चांगल्या आहेत ना, त्याच्यावर कळतं की तुला मार्क्स किती पडणार आहेत आणि तुला पेपर कसा जाणार आहे. चलो. सरिता, अरुण आणि महेश यांनी 7-10-5 या गुणोत्तरात एका व्यवसायात गुंतवणूक केली आहे. त्यांनी त्यांचे भांडवल अनुक्रमे 2 महिने, 7 महिने, 5 महिने. चला, गुंतवणूक दिली, इन्व्हेस्टमेंट काय रेशो आहे? 7, 10 आणि 5. आणि टाइम पण दिलाय. काय रेशो आहे? 2 महिने, 7 महिने, 5 महिने. प्रॉफिट काय असतं मग? इन्व्हेस्टमेंट इंटू टाइम, गुणाकार असतो. म्हणजे 7 दुनी 14, 10 7 70 आणि 5 5 25. मग नफाचं प्रमाण काय असणार आहे? 14 70 25. 14 70 25. डन. पुढे बघा. आता अजून एक प्रश्न आहे.
729/64 मी असं लिहू का 9/4 क्यूब आणि परत त्याचा पण त्यांनी काय केलाय 2/3 केलाय इंटू परत 729 मी असं लिहू का 9/4 क्यूब आणि त्याचा पण त्यांनी काय केलंय वजा 2/3 केलंय भागिले 5/3 वजा दुसरा आहे ह्याला मी असं लिहू शकतो 3/5 अधिक दुसरा 3/5 अधिक दुसरा बघा मग सॉल्व करू हे गुणाकार होतो तो 3 जातं म्हणजे इथं काय येणार 9/4 वर्ग येणार इंटू इथं पण 3 जातं हे वजा आहे तर उलट होतं मग गुणिले 3/9 दुसरा येतो आणि भागाकारात आहे तर त्याचा पण गुणाकार होतं आणि 5/3 दुसरा होणार उलट होणार मग बघा काय काय येते आता हे 9चा वर्ग 81/4 वर्ग 16 गुणिले 3चा वर्ग 9 आणि 9चा वर्ग 81 गुणिले 5चा वर्ग 25 आणि 3चा वर्ग 9 81 कॅन्सल 9 कॅन्सल काय उरलं रे 25 आणि इकडचं 16 ऑप्शन नंबर 2 काय काय गोष्टी वापरल्या आपण इथं घातांकाचे कुठले रूल वापरले सगळ्यात पहिल्यांदा a चा m ब्रॅकेटचा n म्हणजे a चा m गुणिले n हा पहिला रूल वापरला परत दुसरा रूल काय वापरला a चा वजा m असेल तर 1/a चा m होतो म्हणजेच a/b चा वजा m असेल तर अजून एक रूल काय असा b/a चा अधिक m सुद्धा येऊ शकतो हे इथं वापरलं आपण डन आणि भागाकाराचं उलट करून काय करायचं असतं गुणाकार करायचं असतं वर्ष 2019 मध्ये अमितचे उत्पन्न 25,500 होते त्याला दरवर्षी 20% वेतनवाढ मिळते दरवर्षी 20 वर्षे 2021 म्हणजे 2 वर्षांची विचारले 25,500 20% वेतनवाढ एकदा 20% वाढलं म्हणजे किती झालं 120% असं दोनदा वाढलंय म्हणजे दोनदा 120% काढ इंटू 120% मग बघ 2 शून्याला 2 शून्य गेले ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले बरोबर मग आता तुला गुणाकार करायचा ह्याचा 255 गुणिले 12 गुणिले 12 म्हणजे 12 गुणिले 12 144 सो 255 गुणिले 144 4×5 20 हातचे आले 2 4×5 20 आणि 2 22 4 2 8 आणि 2 10 शून्य परत 1020 जसंच्या तसं लिहिलं 2 शून्य टाकले आणि 255 आपलं जसंच्या तसं तर 0 2 2 शून्य टाकले आणि 255 0 2 5 आणि 2 7 5 आणि 1 6 2 आणि 1 3 36,720 ओके नेक्स्ट ठीक आहे तर ही बॅच विषयी माहिती सगळं माहितीच आहे तुला एज्युकल्चर हे ॲप डाउनलोड कर आणि त्याच्यावरून ही बॅच तू जॉईन करू शकतोस पुढचा जर 30 कामगार 4 दिवसात 4,000 कमवतात किती सिंपल सांगितले आपण हे मॅन डेज बरोबर टोटल वर्क असतं टोटल वर्क खेळणी बनवणे शेत नांगरणे बर्गर खाणे किंवा कमवणे सगळ्या गोष्टी टोटल वर्क मध्ये येतात मॅन किती आहे 30 कामगार 4 दिवसात किती रुपये कमवतात 4,000 रुपये तर विचारलंय काय 56 कामगार 6 दिवसात किती रुपये कमवतील तुला ही गोष्ट विचारली आपण काय ठरवलंय तिरकस गुणाकार मग तिरकस गुणाकार करताना करू आपण वरचा खालचा पण कॅन्सल करू शकतो तर त्या पद्धतीने करू 4 × 1 4 14 चोक 56 परत 6 × 6 6 पंचे 30 परत 5 × 5 45 800 आलं आणि परत क्वेश्चन मार्क इज इक्वल टू काय येणार 14 8 12 11,200 ऑप्शन नंबर 3 हे सगळं झालेलं आहे वर्क टाइम मध्ये ठीक आहे पुढे डबल झाला वाटतं हा प्रश्न पुढचा प्रश्न बघा एक ट्रेन सकाळी 7:10 एम स्थानकातून निघते हा एक अवघड प्रश्न आहे ह्या प्रश्नासाठी आपण एक हा व्हिडिओ बनवलेला आहे सकाळी 7:10 एम स्थानकातून निघते हे एम स्थानक आहे 7:10 निघते आणि त्याच दिवशी संध्याकाळी 4:10 एन या स्थानकाला पोहोचते ठीक आहे किती वेळ घेतला रे ट्रेननं 5 आणि 4 9 तास घेतले 9 तास घेतले
डन. परत दुसरी एक ट्रेन आहे बी ट्रेन, ती एन स्टेशन पासून निघते 9-10 वाजता, इकडून निघते ती 9-10 वाजता आणि इकडे कितीला पोहोचते, इकडे पोहोचते 2-10 वाजता. 2-10 वाजता म्हणजे इथे किती लागले, 5 तास लागले. इथे किती लागले, 5 तास लागले. हे बघता क्षणी गणित कशाचं वाटतंय, दोन ट्रेन अपोजिटला येत आहेत, पण त्याच्यासाठी आपल्याला स्पीड लागतं. स्पीड माहित आहे का, नाही. डिस्टन्स माहित आहे का, नाही. आपलं आपण अजूम करू 9 तास 5 तास. डिस्टन्स मी काय अजूम करतो, 45. 9 आणि 5चा लसावी काय असतो, 45. लसावी आपला जोकर आहे, कुठेही वापरू शकतो आपण लसावीला. ठीक आहे, 45. मग आपण एक स्पीड काढू, पहिल्या ट्रेनचं स्पीड काढू. 45 डिस्टन्स जायला 9 तास लागतात, तर स्पीड किती येणार, 45 भागिले 9 म्हणजे किती आलं, 5. दुसऱ्या ट्रेनचं स्पीड काढू, 45 जायला 5 तास लागतात, तर 45 भागिले 5 9 स्पीड मिळालं. आता पण आपण त्या सगळ्या गोष्टी लावू कधी शकतो, विरुद्ध दिशा आणि एक दिशा, दोन्ही ट्रेन एकाच वेळी निघाल्या पाहिजेत. मला सांग, ही 7:10 निघते, ती 9:10 चालेल का, नाही. म्हणजे या 7:10च्या ट्रेनला 9:10 पर्यंत पळवायला लागेल, म्हणजे 2 तास पळवायला लागेल. मग जर 2 तासात ही ट्रेन मी पळवली, 2 तासात ही पहिली ट्रेन मी पळवली, तिचं स्पीड किती आहे, 5, तर 2 तासात ती किती जाईल, 5 गुणिले 2 10. डिस्टन्स किती कव्हर करेल ती, 10, कारण तिचं स्पीड किती आहे रे, 5 स्पीड आहे. 2 तासात किती जाणार, 10 किलोमीटर जाणार. मग राहिलेलं अंतर किती, 35. 45 होतं, 10 गेलं, राहिलेलं अंतर किती, 35. आता ही ट्रेन इथं आहे आणि ही ट्रेन इथंच आहे अजून. आता आपण ते आपल्याला लावूया, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती आता उरलंय, 35, आणि स्पीडचं काय होतं, अपोजिट डायरेक्शन असेल तर स्पीडची काय होते, ऍडिशन. किती झाले मग, 9 5 14, 5 अधिक 9, 5 अधिक 9, 35 भागिले 14 किती येणार मग, 14 दुनी 28, उरले 7, 14 पंचे 70. किती आलं रे, 2.5 तास. 2.5 तास म्हणजे 2 तास 30 मिनिटं. इथं 2 तास पळाली होती, म्हणजे 7 10 अधिक 2 तास 9 10. 9 10 वाजता एकत्र सुटल्या गाड्या, 9 10 वाजता. तर त्यानंतर 2 तास 30 मिनिटांनी 2.5 म्हणजेच किती रे, 2 तास 30 मिनिटं. 2 तास 30 मिनिटांनी एकमेकांना भेटतील. थोडक्यात किती, 11 वाजून 40 मिनिटं. 2 वेळा MPSC ला हा प्रश्न आला होता. बॅच मध्ये आपण दोन्ही वेळा घेतलेला आहे आणि सेम त्याच गोष्टी केल्या. तर तुला वाटेल सर एका मिनिटात व्हायचं का, 40 सेकंदात होते. जर तू आधी एकदा हे केलं असशील तर 40 सेकंदात. तुला हेच प्रश्न आता आकड्यात बदलून देऊ दे ना, का नाही जमणार, बघूया आपण. जमतेच की, आपल्याला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या ना, मग गणित कसं पण फिरवून विचारू दे, काही फरक पडत नाही. पुढचा चांगला प्रश्न आहे, सोपा नाही हा, चांगला प्रश्न आहे. जे 3 प्रश्न होते त्या 3 प्रश्नांसाठी आलतो मी. ॲलिगेशनचं मिक्सअप वालं होतं तिघांचं, आणि हा एक प्रश्न होता आता मगाशी गेलेला. एक उबर ऑटो 144 किलोमीटर अंतर 18 तासात कापते. तर वेग विचारला, एक लहान मुलाचा प्रश्न. 144 भागिले 18 काय येते, 18 8 44. लहान मुलाचा काहीच नाही, म्हणजे आधी करायचं एवढा मोठा स्पीड टाइम डिस्टन्सचा आपण प्रश्न, आणि आता असला प्रश्न करायचा. चलो पुढे चला. हा एक प्रश्न आहे की ज्याच्यासाठी मी युट्यूबला आलेलो आहे, आणि हा पण व्यवस्थित आहे, एवढा काही हे नाही. कन्सेप्ट क्लिअर असेल तर काही विषयच नाही. प्रत्येक संख्येतून x वजा केल्यावर मिळणारी संख्या त्यात समान प्रमाणात आहे. तर प्रत्येक संख्येतून x वजा करू. पहिल्यांदा 45 आहे, 45 वजा x, परत 35 वजा x, 14 वजा x आणि 11 वजा x झालं. प्रमाणात म्हटलंय, मधल्यांचा गुणाकार बरोबर कडेच्यांचा गुणाकार. करा मधल्यांचा गुणाकार, काय येणार आहे, 35 वजा x गुणिले 14 वजा x इज इक्वल टू 45 वजा x गुणिले 11 वजा x. काही ऑप्शन नाही दुसरं, शॉर्टकट बिटकट तसलं काय नसतंय, कारण ऑप्शन बघ कसे दिलेत. कारण शॉर्टकट कधी फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर जर विचारला असेल तर शॉर्टकट. इथं 2 क्वेश्चन आहेत, तर याचं उत्तर काय, मग ऑप्शन तसं निघू शकत नाही. आधी आपल्याला ह्याच्यावरून x ची व्हॅल्यू काढायला लागेल. करा x ची व्हॅल्यू, 35 गुणिले 14 करू पहिल्यांदा. 14 पंचे 70, 14 दुनी 28, 14 त्रिक 42 आणि 7 49. परत 35 न 14 ला गुणलं, वजा 35x, परत वजा x न 14 ला गुणा, वजा 14x, आणि वजा x न वजा x ला गुणा, अधिक x वर इज इक्वल टू सेम. 45 न 11 ला गुणलं तर किती येते, 495. 45 न वजा x ला गुणलं, वजा 45x, वजा x न 11 ला गुणलं,
वजा 11x आणि वजा x न वजा x ला गुणलं अधिक x². हे येत नाही तर कोण म्हणत असेल तर खरंच शाळेचं गणित शिकायची गरज आहे. इयत्ता 8वी अल्जेब्रिक एक्सप्रेशन 8वीतला धडा आहे हा. तेव्हा आवडायचा तुम्हाला, आता का आवडत नाही काय माहिती. चला काय काय येतंय. सगळ्यात पहिल्यांदा प्लस x² कॅन्सल. बाकीचं सगळं इथलं इथं करून घेऊ आधी आपण. चला 490 वजा 35x वजा 14x किती येणार वजा 49x इज इक्वल टू 495 वजा 45x आणि वजा 11x किती येणार वजा 56x. हे 490 तिकडे गेलं किती येते मग 495 वजा 490 5 आणि वजा 56x इकडे आलं म्हणजे अधिक 56x. 56x वजा 49x किती आलं 7x. सो x बरोबर किती मिळालं तुला 5/7. x बरोबर किती मिळालं तुला 5/7. मिळाली का मला x ची व्हॅल्यू. मला x ची व्हॅल्यू मिळाली. आता मला काय त्यांनी विचारलंय दोन टर्म दिले 2x अधिक 1 आणि 3x अधिक 2 यांचे मध्यम पद. मग तीन संख्यांचं मध्यम पद काय असते a b c. तीन संख्यांचं मधलं पद काढायचंय तर b चा वर्ग बरोबर a गुणिले c असते. म्हणजेच मधलं पद काय असणार आहे स्क्वेअर रूट ऑफ कडेच्यांचा गुणाकार. तुला हे कडेचे दिलेत ह्याचं मधलं विचारलंय म्हणजे हे कडेचे दिलेत. कसं करणार याला जरा आपण तिकडे सरकवून घेऊ. छोटं करू आधी तिकडे सरकू याला. बघा आता स्क्वेअर रूट ऑफ कडेच्यांचा गुणाकार मधलं पद काढायचं आहे मिडल टर्म इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ कडेच्यांचा गुणाकार. कोण कोण आहे आतमध्ये 2x अधिक 1 इंटू 3x अधिक 2 ह्या गोष्टी आहेत मध्ये. ठीक आहे करूया आता एक एक व्हॅल्यू टाकून कर नाही तर आधी सॉल्व्ह कर. दोन्हीपैकी काही जरी केलं तरी चालेल. आपण व्हॅल्यू टाकून करू. x किती आहे 5/7. सो 2 गुणिले 5/7 अधिक 1 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय आहे 3 गुणिले 5/7 अधिक 2 करा. मग किती येते हे 5 दुनी 10/7 अधिक 1 इंटू ब्रॅकेट 5 त्रिक 15/7 अधिक 2. सॉल्व्ह करायला काय येतंय स्क्वेअर रूट ऑफ 7 × 7 10 17/7 गुणिले परत 7 दुनी 14 15 आणि 14 29 29/7. जमलं. म्हणजे हे 2 7 आहेत ते बाहेर आल्यावर 1 7 होणार 1/7 आणि स्क्वेअर रूट मध्ये काय राहणार 17 गुणिले 29 इज इक्वल टू 1/7. स्क्वेअर रूट मध्ये काय येणार 17 9 53 असे हाचे आले 15 17 दुनी 34 34 अंदा 44 आणि 5 49 1/7 स्क्वेअर रूट मध्ये 493. आलं का ऑप्शन. हे बघ प्रश्न अवघड नव्हता कॅल्क्युलेटिव्ह होता. असं काय अव्वाच्या सव्वा आहे असं काय आहे का याच्यात नाही. तुला काय माहित पाहिजे होतं जेव्हा चार संख्या प्रमाणात असतात तेव्हा मधल्याचा गुणाकार बरोबर कडेच्यांचा गुणाकार असतो. त्यांनी तुला तेच सांगितलेलं. ह्या सगळ्या चार संख्यातून x वजा गेला की त्या प्रमाणात येतात. मी सगळ्यातून x वजा करून संख्या लिहिल्या मग मधल्यांचा गुणाकार घेतला तो कडेच्यांशी मॅच केला त्याच्यावरून मला x ची व्हॅल्यू मिळाली आणि ती x ची व्हॅल्यू मी ह्याच्यात टाकली आणि त्याचं मधलं पद काढायचा मी प्रयत्न केला. ओके रिपीट बघायचं. मी रिपीट तेच सांगणार आहे वेगळं काय सांगण्यासारखं नाही. डन. चलो. एका बोटीने प्रवाहाच्या दिशेने केलेला प्रवास 120 किलोमीटर असल्यास जर बोटीचा वेग 30 किलोमीटर असेल आणि प्रवाहाचा वेग 10. बोटीचा वेग किती आहे 30 आहे आणि प्रवाहाचा वेग किती आहे 10 आहे. म्हणजे डाऊनस्ट्रीमचा वेग किती 30 आणि 10 40 आणि विरुद्ध दिशेचा अपस्ट्रीमचा वेग किती 30 + 10 20. तर बोटीला लागणारा एकूण वेळ अंतर किती आहे आपलं 120. जाताना ती दिशेने प्रवास करेल किंवा विरुद्ध दिशेने करेल आपल्याला काही घेणं नाही. दोन्ही पद्धतीने प्रवास होणार आहे. 120 भागिले जाताना जर प्रवास केला तर 40च्या स्पीडनं किती वेळ लागेल 3 तास लागतील. पण येताना विरुद्ध दिशेने असणार ना ते. 120चा प्रवास ती 20च्या स्पीडनं करणार अपस्ट्रीमच्या गतीनं तर किती वेळ लागेल 6 तास. तर बोटीला एकूण वेळ किती लागला 3 तास आणि 6 तास. पूर्ण प्रवासाचा बोटीला लागणारा वेळ किती 9 तास. पटलं. डन. आता ओके तर हे होते आपले. अजून एक आहे प्रश्न. ठीक आहे अजून एक स्लॉट आहे. 12 पेन आणि 12 पेन्सिल यांची किंमत 156 रुपये आहे. 12 पेन आणि 12
पेन्सिलला y पकडतो मी, यांची किंमत 156 रुपये. म्हणजे एक पेन आणि एक पेन्सिल यांची किंमत काढू. 12 12 कॉमन, 12 के 12, 12 त्रिक 36. एक पेन आणि एक पेन्सिलची किंमत 13 रुपये. जर पेनाची किंमत 7 ने कमी झाली म्हणजे p वजा 7 आणि पेन्सिलची किंमत 5 ने वाढली म्हणजे y अधिक 5 किंमत आहे, तर 6 पेन आणि 2 पेन्सिली, 6 पेन आणि 2 पेन्सिली यांची किंमत किती होईल? 42 होईल. एवढं सांगितलंय त्यांनी. तर विचारलंय काय आता आपल्याला? 18 पेन आणि 8 पेन्सिलीची मूळ किंमत किती विचारलंय. ठीक आहे, हे सॉल्व्ह करून ह्याच्यावरून एक इक्वेशन तर मिळालं, ह्याच्यावरून दुसरं इक्वेशन काढू आपण. 6p वजा 42 प्लस 2y प्लस 10 इज इक्वल टू 42. बरोबर. तर मग किती होणार? 6p प्लस 2y, हे 42 तिकडे गेलं 84 आणि वजा 10 वजा 74 आलं फक्त. 2 2 न कमी करू अजून, बरं पडेल आपल्याला. 3p अधिक y बरोबर 37. हे झालं माझं दुसरं इक्वेशन. पटलं? आता ह्याच्यातून हे वजाबाकी करूया फक्त. पहिलं इक्वेशन दुसऱ्यातून वजा करू. 3p वजा p 2p, y मायनस y कॅन्सल. 37 मधून 13 गेले, 37 मधून 10 गेले 27, 27 मधून 3 गेले 24. 2p बरोबर आलं 24. तर p बरोबर किती आलं? 12. मला सांगा, जर p बरोबर 12 आला असेल तर y बरोबर किती? 1. 12 ने 13 असतं ना. y बरोबर किती आलं माझं? 1. मग विचारलंय काय? 18 पेन म्हणजे 18 गुणिले p ची किंमत 12 प्लस 8 पेन्सिलची किंमत 1. तर 12 8 96, 12 1 12 21 अधिक 8 1 8 किती आलं रे उत्तर? 224. आहे का? 224 आहे. इक्वेशनचे प्रश्न चुकायचा काय प्रश्नच नाही. लहानपणापासून हे सोडवतोय आपण. ठीक आहे, लहानपणापासून या सगळ्या गोष्टी सोडवतोय. तू फक्त बघत राहा, काही वेगळं केलेलं नाही आपण. ए चे वय आणि बी च्या वयाची 5 पट यांची बेरीज 54 वर्षे. ए चे वय आणि बी च्या वयाची 5 पट यांची बेरीज किती आहे? 54 वर्षे. जेव्हा ए च्या वयाची 2 पट, ए च्या वयाची 2 पट ही बी च्या वयाच्या 6 पटीत मिळवली जाते, बी च्या वयाच्या 6 पटीत मिळवली जाते, त्यामुळे उत्तर किती येतं? 93. झाला विषय. आता सोडवायचा याला काहीतरी एक कॉन्स्टंट करू. मी या वरच्याला 2 न गुणतो. वरच्याला जर मी 2 न गुणलं तर किती होणार? हे 2a अधिक 10b आणि बरोबर 2 चोक 8, 2 पंचे 10 होणार. हे वजा बाकी करतो आता. 2a वजा 2a कॅन्सल, 10b वजा 6b 4b आणि 108 आणि 93. 108 मधून 93 गेले, किती वरते? 7 आणि 8 15. म्हणजे बीचं वय काय आलं? 15/4. आता हे कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट करायला लागेल. हे थोडंसं चुकल्यासारखं वाटतंय मला काहीतरी. एवढं पॉइंट मध्ये कसं काय आलं? चलो लेट्स सी. बीचं वय 15/4 हे कुठल्या पण एका इक्वेशन मध्ये पुट करू. पहिल्या इक्वेशन मध्ये a अधिक 5 गुणिले 15/4 बरोबर 54. मग 15×5 75/4 म्हणजे a बरोबर 54 वजा 75/4 म्हणजे किती? 4 चोक 16. चला 1 4 पंचे 20 आणि 21 वजा 75/4. मग किती येणार आहे? 16तून 5, 6तून 5 गेला 1 आणि 21 मधून 7 गेले 14. 141/4. कोणाची आली? ए चं वय आलं. तुला त्यांनी काय विचारले? ए आणि बी चं वय विचारले. ए अधिक बी. ए किती आहे तुझा? 141/4 अधिक बी किती आहे? 15/4. मग टोटल काय होणार? 5 आणि 1 6 आणि 14 आणि 1 15. 156/4 म्हणजे 4 त्रिकोण 12, 3 4 9 36. ए आणि बी ची बेरीज किती? 39. नवीन काय केलेलं नाही, त्याच गोष्टी आहेत. फक्त इथं उत्तर असे आले म्हणून भ्यायचं काय गरज नाही. तू स्वतःच्या कॅल्क्युलेशनवर कॉन्फिडंट असशील तर बिंदास्त पुढे जायचं. चला, धनात्मक फरक शोधायचा आहे आपल्याला. आता 2x वर्ग वजा 9x अधिक 10 म्हणजे तुला गुणाकार काय पाहिजे? 10 दुनी 20 आणि बेरीज किती पाहिजे? 9. कुठे आहेत असे अंक? 5 चोक 20. रूट काय येणार आहे? 5 आणि 4 आणि छेदात 2 लिहायचं का? याचा कोइफिशियंट लिहायचा असतो. मग त्यांनी तुला काय विचारलंय? फरक विचारलाय. फरक
म्हणजे ह्या दोन्हीचा फरक किती रे? 5/2 वजा 4/2 किती आला? 1/2 आला का ऑप्शन? क्वाड्रेटिक इक्वेशन मी लई भारी पद्धतीने घेतलंय. तुला हे असलं काय असं ते पहिल्यांदा सेपरेटल्या 9x ला वजा 5x 4x कॉमन काढा, डायरेक्ट काढू शकतो आपण. बेरीज पाहिजे 20, बेरीज पाहिजे 4, गुणाकार पाहिजे 20, 5 चोक 20. फक्त या एक्स स्क्वेअरच्या कोइफिशियंटनं भागायचं त्याला बस. आणि बाकी तुला माहित आहे, वजा अधिक असेल तर रूट काय असतात? अधिक अधिक. अधिक अधिक असेल तर रूट काय असतात? वजा वजा. अधिक वजा असेल तर रूट काय असतात? अधिक वजा. पण वजा चिन्ह कोणाला? मोठ्याला. आणि वजा वजा असेल तरी पण रूट अधिक वजा असतात. वजा चिन्ह कोणाला? लहानाला. हे सगळं सांगितलेलं आहे. बघा, एक्स चे मूल्य काढायचं तुला, दुसरा काही ऑप्शन नाही, गुणाकार करत बसायचा. 4×5 20x वर्ग वजा 28 वजा 20x वर्ग अधिक 5×2 10x वजा वजा अधिक 30 बरोबर 16 अधिक 20x वर्ग वजा 20x वर्ग कॅन्सल, वजा 28 अधिक 30 अधिक 2 अधिक 2 तिकडे गेले 14 म्हणजे 10x बरोबर 14. तर x बरोबर 14/10 म्हणजेच x बरोबर 7/5. x बरोबर 7/5. फक्त ते वजामध्ये येणार कारण आपण तिकडे टाकलेलं त्याला. ठीक आहे. ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट, हे वाला वजा येणार आहे, सॉरी, हा वाला वजा येणार आहे. याचं मूल्यांकन करायचं आहे तुला. बघ, सोडवत बसशील. 21 चा क्यूब एकक स्थानाला 1 येणार आहे, वजा 10 च्या क्यूबच्या एकक स्थानाला 0 वजा 1 च्या क्यूबच्या एकक स्थानाला 1 म्हणजे 1 वजा 0 1 आणि 1 वजा 1 0. एकक स्थानाला 0 पाहिजे. किती ऑप्शन आहेत? एकच ऑप्शन आहे. डन. काय केलं का आपण सॉल्व? काहीच नाही. 2 सलग धन पूर्णांकांचे गुणाकार 498 आहेत. या 2 पूर्णांकांपैकी लहान पूर्णांक x ने दर्शवलेला असतो. तर x चे मूल्य शोधण्यासाठी खालीलपैकी कोणता लहान पूर्णांक x न पाहिजे? म्हणजे लहानाला तुला काय पाहिजे रे? पॉझिटिव्ह साइन पाहिजे. मग लहानाला पॉझिटिव्ह साइन कधी येतं? लहानाला पॉझिटिव्ह साइन कधी येतं? आता थोड्या वेळापूर्वी सांगितलेलं. लहानाला पॉझिटिव्ह साइन कधी येतं बघ, इथंच झालंय. लहानाला पॉझिटिव्ह साइन, इथं मोठ्याला निगेटिव्ह आहे म्हणजे लहानाला पॉझिटिव्ह. लहानाला पॉझिटिव्ह साइन कधी येतं? अधिक वजाच्या फॉर्मॅटमध्ये तुझं क्वाड्रेटिक इक्वेशन पाहिजे. मग अधिक वजाच्या फॉर्मॅटमध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन कुठे आहे? 3 नंबरला. तुला वेगळं काहीच करायचं नाही बाळ, तुला एवढंच लक्षात ठेवायचं आहे, वजा अधिक क्वाड्रेटिक इक्वेशन असेल तर त्याचे रूट अधिक अधिक येतात. परत अधिक अधिक क्वाड्रेटिक इक्वेशन असेल तर त्याचे रूट वजा वजा येतात. परत अधिक वजा क्वाड्रेटिक इक्वेशन असेल तर त्याचे रूट अधिक वजा येतात. पण याच्यामध्ये हे वजा चिन्ह मोठ्याला असतं म्हणजे लहानाला अधिक चिन्ह असतं, आणि जेव्हा वजा वजा असतं तेव्हा पण अधिक वजा येतात, तेव्हा हे वजा चिन्ह लहानाला असतं. त्यांचा x लहान अपूर्णांक आहे की जो आपल्याला धन पाहिजे. लहान अपूर्णांक धन म्हणजे इथली गोष्ट चालली आहे, इथल्या गोष्टीमध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये अधिक आणि वजा आलं पाहिजे. अधिक आणि वजा ऑप्शन नंबर 3 ला आहे. संपला, फिनिश, चलो डन. तर अशा पद्धतीनं आपण आज फायनली शेवटचा समाज कल्याणचा पेपर युट्यूबवर बघितलाय. तुम्ही बिंदास ती बॅच जॉईन करा. अख्खी बॅच बघून झाल्यानंतर सांगा की सर फायदा नाही झाला. तुम्ही युट्यूबच्या खालच्या कमेंट वाचू शकताय. सर तुमचे लेक्चर आधी बघितले असते तर, सर तुम्ही आम्हाला आधी भेटला असता तर. इट्स नेव्हर टू लेट. कोशागारची परीक्षा आहे, आदिवासीची परीक्षा आहे, तर त्या सगळ्या परीक्षांना मॅथ्स अवघड लेवलचंच विचारतील आता. जर ही लेवल त्यांनी सुरू केली, कारण किती फालतू विचारत होते आतापर्यंत. ठीक आहे, ही लेवल सुरू केली तर हीच लेवल कंटिन्युटी होतील, कारण पुढच्या वर्षी MPSC पण कंडक्ट करणार आहे. सो लेवल अशीच राहील, ह्याच्यापेक्षा चांगली लेवल येऊ शकते, अजून काही सांगता येत नाही. तुम्ही प्रिपेअर राहिलं पाहिजे. तुम्ही एज्युकल्चर हे ॲप डाउनलोड करा आणि सरळ सेवा PYQ बॅच 2025 डोळे झाकून जॉईन कर. पूर्ण मी सांगतो ते फॉलो कर. संपलं. तुला काही अवघड जात नाही. गणितात आउट ऑफची जबाबदारी मी देतो तुला. ठीक आहे, आतापुरतं आपण थांबू. हे लेक्चर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.